नमस्कार, आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। 3 जिल्ह्यात अवैध सावकारीचे जाळे पसरविणाऱ्या त्या सावकारावर कुणाची कृपादृष्टी, कारवाईकडे सर्वांचे लक्ष। मोरणा नदीच्या सौंदर्यीकरणाचे स्वप्न पूर्ण होणार का? जलकुंभीसह घाणीमुळे नदीपात्राची दुरावस्था। हेल्मेट सक्तीनंतर कारवाई ठप्प, रस्त्यावर विकणाऱ्या हेल्मेटची गुणवत्ता कोण तपासणार? अकुशल कर्मचाऱ्यांद्वारे मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम, अपघात घडल्यास जबाबदार कोण? दक्षिण मध्य रेल्वे विभागाला जोडण्यासाठी अकोल्यात होणार रेल्वेचा बायपास, निधी झाला मंजूर। आता सविस्तर बातम्या। बुधवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने संयुक्तरित्या अवैध सावकारांविरोधात धाड सत्र राबविण्यात आले। यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात अवैधरित्या सावकारी करणाऱ्या त्या सावकाराचाही समावेश होता। गेल्या काही वर्षांपासून या 3ही जिल्ह्यात सावकारी करणाऱ्या या अवैध सावकारावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अकोला जिल्ह्यात अवैध सावकारी विरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या 9 पथकांद्वारे कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये प्राप्त तक्रारीवरून कारवाई केल्याचे उपनिबंधक कार्यालयाचे म्हणणे आहे। निवासस्थानासह प्रतिष्ठानवर ही कारवाई करण्यात आली। यामध्ये बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात ज्या अवैध सावकाराविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्याच्याही घरावर व प्रतिष्ठानवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने कारवाई करून काही दस्तावेज जप्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात या अवैध सावकाराचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत। मागील वर्षी मार्च 2023 मध्ये या अवैध सावकाराने एकाची संपूर्ण मालमत्ता हडपल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहे। या तक्रारीचे काय झाले, त्या अवैध सावकाराला कुणाची कृपा मिळाली हे सुद्धा गुलदस्त्यात आहे। बुधवारी झालेल्या कारवाईत पुन्हा एकदा त्या अगोदर सावकारावर कृपा होते का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। कृपादृष्टीने परिपूर्ण असलेल्या या अवैध सावकाराचे अकोला शहरात चांगलेच व्यवसाय आहेत, त्यामुळे त्याची प्रतिमा सध्या जिल्ह्यात चांगली आहे। परंतु अवैध सावकारीचा गोरखधंदा करणारा हा कृपादृष्टी सावकार आपल्या मायेच्या जोरावर अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेक करत आहे। अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोरणा नदीचे सौंदर्यीकरणाचे स्वप्न वर्षानुवर्ष दाखविले जात आहे। अनेक वेळा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, मात्र सध्या मोरणा नदीला अस्वच्छतेने वेढले आहे। नदीच्या पात्राभोवती जलकुंभी पसरली असून भूमिगत गटार योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने शहरातील घाण सांडपाणी नाल्याद्वारे नदीत सोडले जात आहे। नदीच्या सुशोभीकरणाची योजना केंद्र शासनाकडे अडकली असून महापालिका सुद्धा जलकुंभी काढण्याची तसदी घेत नसल्याची परिस्थिती आहे। अकोला शहरातून मोरणा नदीचे सुशोभीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाकडून आराखडा तयार करण्यात आला होता। या प्रकल्पाचा DPR ही तयार केला होता। या DPRला राज्यस्तरावर मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा असून मंजुरी प्रक्रियेतच 8 ते 10 वर्षे उलटली। अशा स्थितीत सुशोभीकरणासाठी किती वर्षे लागतील हे सांगता येत नाही। महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधीही मोरणा नदीच्या स्वच्छतेबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे। परिणामी मोरणा नदीला पुन्हा जलकुंभीने वेढले आहे। यामुळे खूप मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असून नागरिकांना मलेरिया, टायफॉइड, हिवताप आदी आजाराला सामोरे जावे लागत आहे। मात्र महापालिकेने नदीपात्रातील प्लास्टिक कचरा महापालिकेने काढला आहे आणि मच्छरांसाठी वेळोवेळी फवारणी केल्या जात असल्याचे सांगितले आहे। पण नदी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे पाटबंधारे विभागाने जलकुंभीवर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे। महापालिकेने सद्यस्थितीमध्ये मोरणा नदीपात्रामध्ये जो काही प्लास्टिक कचरा आहे तो आम्ही पूर्णतः स्वच्छ केलेला आहे आणि वरचेवर वारंवार आम्ही ती स्वच्छता राबवत राहणार। इरिगेशन डिपार्टमेंटच्या अखत्यारीत ती मोरणा नदी येते, त्यांच्यामार्फत ती कारवाई होणे अपेक्षित आहे। त्याच्यामुळे सद्यस्थितीमध्ये आपण जलकुंभीबाबत कुठली कारवाई केलेली नाही आहे। ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जलकुंभी आहे, डासांचा प्रादुर्भाव होत असेल तर त्या ठिकाणी आपण फवारणीची कारवाई करतो आहोत।
मात्र इरिगेशन डिपार्टमेंटसोबत या संदर्भात चर्चा करून ठरवता येईल काय करायचं आहे ते. अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेटचा वापर महत्त्वपूर्ण असल्याने पोलीस अधीक्षक यांनी हेल्मेट सक्तीचा घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह असताना या हेल्मेट सक्तीचे पालन होते आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात शहरातील व महामार्गावर काही ठिकाणी हेल्मेट विक्रीला आले असून त्याची गुणवत्ता तपासणी अत्यंत गरजेची आहे. 500 रुपयात मिळणाऱ्या या हेल्मेटला विक्री करण्याची परवानगी कोणी आणि कशी दिली याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना मोटरसायकल चालवताना हेल्मेट सक्ती केली असताना काही कर्मचारी विना हेल्मेट प्रवास करताना दिसत आहेत. जिल्हा व शहरात टप्प्याटप्प्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी हेल्मेट सक्ती होणार असल्याने शहरासह महामार्गावर हेल्मेटची दुकाने सजली असून याकडे मात्र अकोलेकरांनी पूर्णतः पाठ फिरवल्याचे दिसत आहे. शहरात हेल्मेटची दुकाने लागली असताना नागरिक मात्र हेल्मेट खरेदीसाठी पुढाकार घेताना दिसत नसल्याचे चित्र आहे. पोलीस अधीक्षकांनी हेल्मेट सक्तीबाबत आवाहन केल्यानंतर 1-2 दिवसांमध्ये काही नागरिकांनी हेल्मेट खरेदीसाठी प्रयत्न केले खरे, मात्र अजूनही शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होत नसल्याने अकोलेकरांनी हेल्मेट खरेदीकडे पाठ फिरवली असून शहरात फक्त हेल्मेटची दुकाने सजली असताना अकोलेकर मात्र विना हेल्मेट प्रवास करीत असल्याने हेल्मेट दुकानदारांवर संक्रांत आली आहे. गेल्या काही वर्षात रस्ते अपघातात मृतांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे हेल्मेट वापरणे महत्त्वपूर्ण असून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. सोबतच हेल्मेट खरेदीसाठी काही रस्त्यावर व शहरात उपलब्ध असलेल्या हेल्मेटच्या गुणवत्तेबाबत मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांनी या प्रश्नाकडेही लक्ष देण्याची गरज असून शहरात विविध मार्गावर होणाऱ्या हेल्मेट विक्रीची गुणवत्ता नियमानुसार असणे गरजेचे आहे. शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांना पकडण्यासाठी मनपा कोंडवाडा विभागाद्वारे आज मोहीम राबवण्यात आली. परंतु मोकाट जनावरांना पकडण्याचे प्रशिक्षण दिले नसल्याने या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रस्त्यावरून धावणाऱ्या या मोकाट जनावरांमुळे एखादा अपघात घडला असता तर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अकोला शहरात मोकाट गुरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर मोकाट गुरांचा मुक्त वावर दिसून येत आहे. या मोकाट गुरांना पकडून ठेवण्यासाठी महापालिकेकडे शहरात एकच कोंडवाडा उरला आहे. मोकाट गुरे पकडण्यासाठी मनपा कोंडवाडा विभागाचे कर्मचारी क्वचितच प्रयत्न करतात. बहुतांश कर्मचाऱ्यांना भटकी गुरे पकडण्याचे प्रशिक्षण दिलेले नाही. गुरुवारी अचानक कोंडवाडा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बसस्थानक परिसरातून भटकी गुरे पकडण्याची मोहीम सुरू केली असता मोकाट गुरे एवढी हुशार निघाली की महापालिकेची गाडी पाहताच ते रस्त्याने धावू लागले. या गोंधळात रस्त्यावरून पळणाऱ्या या भटक्या गुरांचा धक्का रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांना आणि वाहन चालकांना सहन करावा लागला. या भटक्या गुरांशी टक्कर टाळण्यासाठी नागरिक व वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. सुदैवाने कोणीही व्यक्ती किंवा वाहन चालक जखमी झाले नाही. गुरे पकडण्यासाठी अकुशल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. या कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जर एखाद्या व्यक्तीला किंवा वाहन चालकाला धोका निर्माण झाला असता तर याला जबाबदार कोण असा मोठा प्रश्न उपस्थित झालाय. हे पाहता ही मोकाट जनावरे रात्री किंवा पहाटे मनपा कर्मचाऱ्यांनी पकडावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अकोला पूर्णा मार्गावरील रेल्वे गाड्यांना नागपूरकडे जाण्यासाठी अकोला रेल्वे स्थानकावर बायपास मार्ग तयार केला जाणार आहे. त्यासाठी अंतिम सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून त्यासाठी निधीही मंजूर केला आहे. त्यामुळे आता प्रवाशांनाही सोयीचं होणार आहे. अकोला रेल्वे स्थानकावर भुसावळकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी थेट मार्ग आहे, मात्र वाशिमकडून येणाऱ्या व नागपूरकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी थेट मार्ग नसल्याने अकोला रेल्वे स्थानकावर इंजिन बदलण्यासाठी गाड्यांना दीर्घ थांबा घेणे आवश्यक आहे. त्यासाठी अकोला रेल्वे स्थानकावर वाशिमहून येऊन नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांसाठी बायपास रेल्वे लाईनला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी अंतिम सर्वेक्षण केले जाणार असून त्याकरिता 8 किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. अंतिम सर्वेक्षणाकरिता रेल्वे मंत्रालयाने दक्षिण मध्य रेल्वे विभागाला 16 लाखांचा निधी मंजूर केला आहे. हा बायपास तयार झाल्यानंतर नागपूर, अमरावतीहून पंढरपूर, कोल्हापूर, संभाजीनगर, नांदेड, जालना आदी शहरांकडे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांना अकोला रेल्वे स्थानकावर दीर्घ थांबा घेण्याची आणि लोकोमोटिव्ह रिव्हर्सलची गरज पडणार नाही.
4 फेब्रुवारी रोजी जालना येथे अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे 14वे अधिवेशन पार पडले। कार्यक्रमाला विविध राज्यासह अनेक जिल्ह्यातून अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन सीसीआयचे प्रधान सरचिटणीस देवेंद्र तिवारी यांनी केले होते। राष्ट्रीय स्तरावरील ग्राहक जागृती कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ कन्झ्युमर कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया सीसीआयचे संस्थापक व प्रमुख डॉक्टर अनंत शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी हक्क अधिकाराबद्दल माहिती दिली। यावेळी भारतातून केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान व महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे व IICचे पदाधिकारी उपस्थित होते। अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदचे प्रधान सरचिटणीस देवेंद्र तिवारी, अध्यक्ष विख्यात शिनॉय व शिल्पा रेड्डी, सीसीआय उपाध्यक्ष शंभूराजे चक्रपाणी, सुश्री शिवा पार्वती, शंकर चौरसिया, M सुदर्शन, यवतमाळ जिल्ह्यातील अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद पुसद तालुकाध्यक्ष मनीष दशरथकर, तालुका उपाध्यक्ष राजेश ढोले, पुसद कार्याध्यक्ष आकिफ रिझवी, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद दिग्रस तालुकाध्यक्ष विनोद गारुडे, सदस्य भीमराव खंदारे व इतर सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन सीसीआयचे प्रधान सरचिटणीस देवेंद्र तिवारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक कल्याणकर व जालना जिल्हाध्यक्ष सोनटक्के यांनी मानले। 1971 मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धाची आठवण सांगणारा आणि साक्ष देणारा रणगाडा लवकरच नेहरू पार्क चौकातील शहीद स्मारक येथे सजणार असून त्यापूर्वी रणगाड्याच्या रंगरंगोटीचे काम रंगकारागिराकडून केले जात आहे। त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे। देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचा गौरव व शौर्य गाथा नागरिकांना माहिती व्हावी या उद्देशाने खासदार संजय धोत्रे यांच्या संकल्पनेतून 1971 युद्धातील भव्य रणगाडा राजराजेश्वर नगरीत आला। त्या दिवशी विविध स्तरातून स्वागत करण्यात आले होते। 1971 भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारा हा T-55 लढाऊ रणगाडा आहे। यामुळे नेहरू पार्क चौकाच्या सौंदर्यात अधिक भर पडणार असून इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्याचे कार्य या माध्यमातून होणार आहे। अकोला जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्याने पारंपरिक माठांची मागणी वाढली आहे। शहरातील मूर्तिजापूर रोड, सिव्हिल लाईन रोड, क्रिकेट क्लब यासह विविध परिसरात माठ विक्रीची दुकाने थाटलेली दिसत असून नागरिक मातीचे माठ खरेदी करताना दिसत आहेत। लाल व काळ्या मातीपासून बनवण्यात आलेले माठ थंड पाण्यासाठी स्वस्त पर्याय मानले जातात। त्यामुळे गुजरात, राजस्थान, नागपूरवरून आलेले लाल काळ्या रंगाचे माठ आणि नळ लावलेले माठ याशिवाय नक्षीदार रंगबेरंगी माठही शहरात विक्रीकरिता दाखल झाले आहेत। सध्या उन्हाची दाहकता वाढल्याने माठांची विक्री होत असून 200 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत माठ विक्रीस आले आहेत। यंदा माठांच्या मागणीसोबतच किंमतही वाढली आहे। यावेळी कोळसा, भुसा व मातीचे भाव वाढल्याने माठांचे भाव वाढल्याचे सांगितले जाते। मातीच्या माठातील पाणी हे नैसर्गिकरित्या थंड होते। फ्रीजच्या थंडगार पाण्याचा मानवी शरीरावर परिणाम होतो, मात्र ते लवकर गार होत असल्याने अशा पाण्याचाच अधिक वापर होतो। असे असले तरी फ्रीज खरेदी करण्याची ज्यांची परिस्थिती नाही ते उन्हाळ्यात आवर्जून माठ खरेदी करतात। गुजरात, राजस्थानातून आलेल्या माठांना विशेष मागणी आहे। अकोला सरोपचार रुग्णालयात साफसफाईच्या नावावर जमा केलेला ओला सुका कचरा या रुग्णालयातील वार्ड क्रमांक 9 समोर जाळण्यात आल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागला। याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे। अकोला सरोपचार रुग्णालयात जिल्ह्यातील रुग्णांसह इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रुग्ण आपल्या उपचाराकरिता येतात, परंतु या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। गुरुवारी सरोपचार रुग्णालयातील वार्ड क्रमांक 9 समोर पसरलेल्या धुरामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागला। हा धूर एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की अनेक रुग्णांना श्वास घेताना अडचण आली। अकोला जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात साफसफाई करण्याच्या नावावर परिसरातील ओला सुका कचरा जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना येथील सफाई कर्मचारी वार्ड क्रमांक 9 समोरील खुल्या जागेत हा कचरा टाकीत त्याला जाळतात। गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असून हा कचरा जाळण्यात येत असल्यामुळे त्याचा धूर वार्ड नंबर 9 मध्ये सर्वत्र पसरतो। याचा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो। सरोपचार रुग्णालयात रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात, परंतु त्यांना जर अशा पद्धतीने प्रकृती बरी करण्यापेक्षा अधिक बिघडविण्याचे काम होत असेल तर याला काय म्हणावे
वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित सफाई कर्मचाऱ्यांना योग्य ती समज देत कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। अकोला शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा व काही गावांमध्ये सध्या पाणी टंचाई जाणवू लागली असताना अकोला शहरातील जठारपेठ भागातील 5 नंबर शाळेजवळ असणाऱ्या पाणी पुरवठा वॉलमधून 24 तास पाण्याचा अपव्यय होत असल्यामुळे दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे। वॉलमधून पाण्याची नासाडी होत असताना महापालिका किंवा संबंधित विभागाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होताना दिसत आहे। वॉलमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असताना यावर कुठलीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने नागरिक रोष व्यक्त करीत आहेत। काही ठिकाणी जलवाहिन्या फुटत असल्याने वाहणाऱ्या पाण्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त होत आहे। शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्यामुळे काही भागामध्ये जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिनी फुटत असल्याने लाखो लिटर पाण्याची सर्वांच्या डोळ्यासमोर नासाडी होत आहे। वॉलमधून पाण्याची गळती वाढली आहे। शहरातील काही वॉल जुने व जीर्ण झाले आहेत। या वॉलमधून रोज लाखो लिटर पाणी वाया जाते। याकडे महापालिकेने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत। एकीकडे शहरात पाण्याची नासाडी होत असताना दुसरीकडे पाण्यासाठी काही गावातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। 3 जिल्ह्यात अवैध सावकारीचे जाळे पसरविणाऱ्या त्या सावकारावर कुणाची कृपादृष्टी, कारवाईकडे सर्वांचे लक्ष। मोरणा नदीच्या सौंदर्यीकरणाचे स्वप्न पूर्ण होणार का? जलकुंभीसह घाणीमुळे नदीपात्राची दुरावस्था। हेल्मेट सक्तीनंतर कारवाई ठप्प, रस्त्यावर विकणाऱ्या हेल्मेटची गुणवत्ता कोण तपासणार? अकुशल कर्मचाऱ्यांद्वारे मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम, अपघात घडल्यास जबाबदार कोण? दक्षिण मध्य रेल्वे विभागाला जोडण्यासाठी अकोल्यात होणार रेल्वेचा बायपास, निधी झाला मंजूर। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।